पंचांचा इशारा आहे तो चालू होण्याचा सामना आणि 1:20 झालेले आहेत. पहिला चेंडू पडतोय. 1:22 झाले. 35 मिनिटाचा अवधी तुम्हाला असेल. पहिला चेंडू होता आशिषचा सुरेख होता. सरळ रेषेमध्ये हा चेंडू फेकला होता. गुरुनं सन्मान दिलाय. पालतूरमध्ये हा चेंडू गेला. धावांचा कुठेही संगम पाहायला मिळाला. चेंडू निर्धाव अजूनपर्यंत खातं खोलायचं बाकी असेल. हर्षित रायडर्स हा संघ हा पुढचा चेंडू यावेळी फटका बसलाय. जाळ्यामध्ये आल्याकडे फलंदाज गुरुनाथ पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय चिराग फायटर्सला. डीजे मास्टर शेरू डान्स आणि दिवसभर कृपया 13वा खेळाडू या 13वा प्लेयर कुठे आहे? बाळू चिराग फायटर्सचा 13वा खेळाडू. अन्यथा पॅनल्टी. दोन्ही संघांना 3-3 चेंडूची पॅनल्टी. दोन्ही संघाला 3-3 चेंडूची पॅनल्टी म्हणजे 3 चेंडू शेवट षटकामध्ये कमी टाकले जातील. हा चेंडू आशिषचा पुन्हा एकदा दाखवून देतो की माझी निवड रायगड पेमेंटमध्ये का झाली होती. आपली अतिशय भेदकता त्याने गोलंदाजीमध्ये अनेक वेळा सिद्ध केलेला आहे. तो हा गोलंदाज करत असताना आतापर्यंत 3 चेंडू फेकतो. एक बहुमुळी सफलता आपल्या संघासाठी मिळवून दिली आणि कुठल्या प्रकारे धाव त्याने आतापर्यंत खर्च केली नाही. हाही चेंडू लगातार चौथा चेंडू निर्धाव. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळतोय. P1 षटक फेकत असताना की ज्या षटकामध्ये 30 या षटकाचा निर्बंध आहे ते षटक फेकत असताना कुठल्याही धाव अजूनपर्यंत खर्च करत नाही हा गोलंदाज आशिष. हाही चेंडू अतिशय सुरेख लगातार 5वा चेंडू निर्धाव आणि या स्पर्धेमधलं पहिलं निर्धाव षटक फेकण्याचं यश या गोलंदाज आशिषला मिळणार का ते पाहायचं आहे. एक चेंडू अजूनपर्यंत बाकी असेल. संधी असेल आशिष या गोलंदाजाला निर्धाव चेंडू षटक फेकण्याचं. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. 5 चेंडू फेकले. एक सफलता त्याने आपल्या संघासाठी मिळवून दिली आणि हा 6वा चेंडू या स्पर्धेमधलं पहिलं निर्धाव षटक फेकण्यामध्ये यश मिळवले आशिष या गोलंदाज. टाळ्यांचा गजर करायचा सर्वांनी टाळ्यांचा गजर करायचा आहे. म्हणजे सामने हे 6 षटकांचे आहेत पण पॅनल्टीचे 3 चेंडू कमी झाल्यानं 5 षटक आणि 3 चेंडू फक्त फेकले जातील दोन्ही संघाच्या बाजूनं. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 13वा खेळाडूला बहुतेक काहीतरी फोन आला होता घरून. पॅनल्टी फिक्स आहे. जरी आता आलं तरी पॅनल्टी फिक्स. अनिकेत जेवायला गेला घरी जेवायला उपास पण अनिकेत जिम करते बहुतेक. पुन्हा इथे गोलंदाजीमध्ये झाल्याबद्दल स्वतः संघाने आलाय बालकृष्ण ठाकूर. पहिला चेंडू फेकणार फलंदाज नितेश साठी. आता मात्र यावेळी हा फटका आलाय. संघाचं खातं यावेळी ओपन केलं जाईल.
ऍडव्हान्स सुरू झाला नाही तो सातारला गेला होता मित्र त्यांनी सांगितलं का चेन्नई टीम पीस करा म्हणून तर त्यांना अशाच टीम आले आणि काही घेतल्या पटापटी असं झाला विषय नाही त्यांच्याबद्दल झाला काय कमी कमी असेल बघीन असं बोललाय ठीक आहे बघू बोलून पुन्हा अशा रीतीनं आणखी एक मोहरा गारद होतं यावेळी अर्चित राडा संघाचा संघ अडचणीमध्ये गेला एलबीडब्ल्यू स्वरूपामध्ये मिळालेली बाळू याला ही पहिली सफलता आणि संघाला दुसरी सफलता 2-1 शेडू डान्स दोन बाद एक अशी अवस्था यावेळी पाहायला मिळतो हर्षित रायडर संघाची थोडीशी अडखळीमध्ये असणारी ही परिस्थिती मैदानामध्ये आता मात्र थोडासा चांगला खेळ मैदानामध्ये करावा लागेल हर्षित रायडर संघाला कारण आतापर्यंत अतिशय नाजूक अशी अवस्था मैदानामध्ये झालेली आहे हाही चेंडू अतिशय सुरेख नवीन आलेला फलंदाज दीपेश पुन्हा एकदा बाळकृष्ण ठाकूर अर्थात बाळू सज्ज होतोय तर 2 षटक संपली धावसंख्या होती धावफलकावर 2-5 आतापर्यंत 8 मिनिटे झालेली आहेत पुन्हा एकदा आला नवीन गोलंदाज आशिष आपल्या कोट्यामध्ये दुसरं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन की ज्यानं पहिले षटक निर्धाव फेकलं होतं एक सफलता ज्यानं आपल्या संघासाठी मिळवून दिली होती तो हा कमोस्ते गावातील एक स्टारकास्ट गोलंदाज की ज्यानं आपलं नाव खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या पटलावर ज्यानं गाजवलंय असा खेळाडू मैदानामध्ये पुन्हा एकदा येतो आतापर्यंत खूप चांगले गोलंदाजी त्याने केलेला आहे मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला मिळाला होता तो हा गोलंदाज पुन्हा एकदा आलाय धावसंख्या धावफलकावर 2-5 अतिशय केविलवाणी अवस्था हर्षित रायडर संघाची आता मात्र झालं कसं काय झालंय ते विसरून पुन्हा एकदा नव्या जोमानं चांगली कामगिरी करावी लागेल हर्षित रायडर संघाला आपलं अस्तित्व या सामन्यावर टिकवायचं असेल तर हा चेंडू पुन्हा एकदा मारला कॉर्नर रिझर्व मध्ये थोडंसं गच्चाळ क्षेत्र पाहायला मिळाला आणि चेंडू जातो सीमारेच्या पार 4 धावा धावसंख्या होते ती 9 2-9 अशी धावसंख्या पाहतोय धावफलकावर खूप चांगलं आयोजन यावेळी केपलच्या माध्यमातून कमोसरे प्रीमियर लीगच्या या माध्यमातून सर्व आयोजकांची मेहनत आणि सर्व गावकऱ्यांचा पाठिंबा या सर्वांच्या जोरावर खूप चांगलं आयोजन करण्यामध्ये यश निर्माण केलंय 2 दिवस चालणारी ही स्पर्धा आजचा पहिला दिवस शुभारंभ झाला आजच्या दिवशी उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल चॅम्पियन कोण ठरेल या स्पर्धेमध्ये ते उद्या चित्र स्पष्ट होईल
हा चेंडू पुन्हा एकदा थोडासा फटका व्यवस्थित नव्हता. कव्हर पॉईंट दिशेने चेंडू गेला. एक धाव पूर्ण. एका धावसंख्या समाधान. एका धावसंख्या संघ पोहोचते 10 वर. 2 बाद 10. हा पुलटा चेंडू यावेळी गॅप मध्ये मारला. बॅकवर्ड स्क्वेअर एक्झर मध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावा. चौकार डीजे मास्टर. धावसंख्या 4 धावसंख्येनं धावा वाढल्या. धावसंख्या होती 14. 2 बाद 14 अशी धावसंख्या धाबळकावर. तीन चेंडू संपलेत. यावेळी जोरदार अपील आणि पुन्हा एकदा पंचाने ते अपील उचलले. पुन्हा एकदा आणखी एक सफलता पाहायला मिळतोय. तीन बाद 14 अशी धावसंख्या झाली. मैदानामध्ये जो नवीन फलंदाज मागच्या सामन्याचा सामनावीर मंदार येतोय मैदानामध्ये, की ज्यानं मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. 30 धावा आपल्या संघासाठी त्यानं उभारल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणारा खेळाडू म्हणजे मंदार मैदानामध्ये येतोय. धावसंख्या धाबळकावर 3 बाद 14. मंदारचा हा फटका कव्हर पॉईंटच्या रिझन मध्ये. एकच धाव. एका धाव संख्येने मंदारनं आपलं खातं खोलले आणि संघाला पोहोचवले 15 वर. या षटकामधला शेवटचा चेंडू बाकी असेल आशिषचा. आशिष मात्र खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये करतोय. पहिल्या सामन्यामध्ये तोही खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने मिळवला होता. यावेळी दांडी गुल आणखी एक सफलता पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी. अतिशय जबरदस्त गोलंदाजी डीजे मास्टर. पंधरा 4 बाद 15 धावा. चार बाद 15. 3 षटकं संपली. 14 मिनिटं आतापर्यंत संपलीत. 21 मिनिटं बाकी आहेत आणि 18 चेंडू बाकी आहेत. 18 नाही 15 चेंडू बाकी आहेत फेकण्याचे. आता जीवाला वाटतंय बरं, आता जीवाला वाटतंय बरं, भावा एक विमल खाल्ल्यावर, जीवाला वाटतंय बरं, भावा एक विमल खाल्ल्यावर. तर पुन्हा एकदा झाला गोलंदाजीमध्ये बदल. नवीन आला गोलंदाज आपल्या कोट्यामध्ये दुसरं आणि संघात 14 षटक घेऊन बाळकृष्ण ठाकूर. धावसंख्या 15. पहिला चेंडू फटका बसला. झेल उडालाय. झेल गॅप मध्ये पडतो. 1 धाव पूर्ण. 2 धावाचा प्रयत्न करतोय आणि बघता बघता 2 धावाही सहज पूर्ण. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 4 बाद 17 वर.
4 बाद 17 अशी धावसंख्या धावफलकावर. हा चेंडू पुन्हा एकदा छप्पल झाला. चांगला फटका पाहायला मिळतो फायनल गर्दन मध्ये. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावा. डीजे मास्टर. आता जीवाला वाटतंय बरं, आता जीवाला वाटतंय बरं, भावा एक विमान खाल्ल्यावर. जीवाला वाटतंय बरं, भावा एक विमान खाल्ल्यावर. धावसंख्या झाली 21. चेंडू द्या चेंडू. तू काय गेलता सर कधी आईची 3 बॉलांची पॅनल्टी लागली. अरे हो त्यांना त्यांचा नव्हता तो गेला काम इथं होता. हा चेंडू यावेळी चांगला फटका मारलाय. चेंडू जाणार सीमा रेषा पार. 6 धावा. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती 27. मंदार मात्र चांगली फलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यामध्येही त्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला होता. या सामन्यामध्येही आता पण चांगली फलंदाजी करतोय. आहे चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलाय. पुन्हा एकदा चेंडू जाणार सीमा रेषा पार. आणखी एक चेंडू होणार सीमा रेषा पार. 4 धावा. चारने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 31. निखिल पाटील आपण नंतर यायचं समालोचनासाठी. 31 धावसंख्या. थोडासा माग ठरला बालकृष्ण. पुन्हा एकदा हा फटका गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला पण यावेळी झेल उडा होता. क्षेत्ररक्षकाला झेल पकडता आला नाही. थोडासा ओरतोड होते पण एकच धाव. एका धावसंख्या संघ पोहोचते 32 वर. या षटकामधला शेवटचा चेंडू बाकी असेल. साडेपाच वरची खरोखर. या चेंडूवर एकच धाव. अशातून 4 षटकं संपली. धावसंख्या पाहते धावफलकावर 4 बाद 33. तर आतापर्यंत 20 मिनिटं संपले आहेत. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 9 चेंडू संपवायचे आहेत. कारण 5.5 षटकांचा हा सामना आहे. 4 षटकं संपली. धावसंख्या धावफलकावर 4 बाद 33. येणारे आणखी 9 चेंडू असतील. 9 चेंडूला कशा प्रकारे खेळ होतोय या मैदानावर पाहायचं आहे. मंदार आता पण चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. तर नवीन आलेला गोलंदाज येतोय रितेश.
रितेश हा पहिला चेंडू सुरेख होता. मंदार स्ट्राईक मात्र आपल्याकडे प्रयत्न करेल आणि इथे मात्र फलंदाज होणार धावबाद टीजे मास्टर. तर पाचवा फलंदाज संतोष बाद झालाय. मैदानामध्ये आला नवीन फलंदाज विजय. कृपया हॉलेंटर हॉलेंडरचं पण काम सगळ्यांनी बघायचं आहे. धावसंख्या 33 धावफलकावर. रितेश सज्ज होतोय. समोर असणारा फलंदाज मंदार. हा चेंडू फटका फसला असं वाटतं. पाहायचं काय होणार, पण हा गॅप मध्ये फटका पडलाय. एक धाव पूर्ण. दोनचा प्रयत्न करतोय. 2 धावाही सहज पूर्ण. 2 धावसंख्या संघ पोहोचतोय 35 वर. पस्तीस धावसंख्या धावफलकावर. 5 बाद 35. हा चेंडू अतिशय जबरदस्त फटका. अतिशय देखना फटका. स्टेट राउंडर मध्ये अतिशय देखना. 6 धावा डीजे मास्टर. थँक्यू. कृपया आर रॉयल्स आणि सानवी फायटर्स या दोन्ही संघाच्या खेळाडूंना हॉलेंडरचं काम पाहायचं आहे. पॅवेलमध्ये आपण बसू नका. आपण हॉलेंडरचं काम पाहायचं आहे. धावसंख्या पोहोचते 41 वर. मंदार मात्र लगातार आक्रमक फलंदाजी करताना दिसतोय. पहिल्या सामन्यामध्ये त्यानं जेव्हा धावा कमी होत्या त्यावेळी फलंदाजी येत असताना चांगली फलंदाजी केली होती आणि चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये त्यांनी यश निर्माण केलं होतं. पुन्हा एकदा सफल झालाय, पण मात्र यावेळी गॅप शोधू शकला नाही. चेंडू जाणार लेग गलीमध्ये. चेंडू निर्धाव. धाव स्थगित होतो 41 वर. 2 चेंडू बाकी या षटकातील. 41 धावसंख्या धावफलकावर. आणखी 2 चेंडू या षटकामधील बाकी असतील. रितेशच्या हा चेंडू पुन्हा एकदा फटका केलेला. गॅप मध्ये पडेल असं वाटतंय. 1 धाव पूर्ण. 2चा प्रयत्न करतील. थोडासा फंबल जर क्षेत्रक्षक. 2 धावाही पूर्ण. 3चा प्रयत्न असेल. 3 धावाही सहज पूर्ण. 3 धावसंख्या संघ पोहोचतो 44 वर. शेवटचा चेंडू षटकातील. 44 धावा. आणखी 1 चेंडू आणि नंतर 3 चेंडू बाकी असतील पुढच्या षटकामधील, कारण 3 चेंडूंची पॅनल्टी दोन्ही संघाला लागलेली आहे. धावसंख्या 44 धावफलक झाल्यात. शेवटचा चेंडू रितेशचा. लाईन भरकटली. पंच प्रवीण पाटील यांचा स्वरचा इशारा. 1 धाव मिळाली. एका धावसंख्या संघ पोहोचते 45 वर. 5 बाद 45. हा चेंडू पुन्हा एकदा खेळला. झेर उडालाय आणि मात्र अशा अर्थीने 6वा हादरा मिळालाय हर्षित रायडर संघाला 45 धावसंख्येवर. डीजे मास्टर.
आणि मात्र शेवटचे षटक फक्त 3 चेंडू असतील. याची दोन्ही संघ नोंद घ्यायचे. फक्त 3 चेंडू असतील. धावसंख्या 10 प्रकार 45. पंधर मात्र आता पण चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 2 षटकार 2 चौकार त्यांना आपल्या खेळीमध्ये आताही मारलेत. धावसंख्या 45. शेवटचे 3 चेंडू. पहिल्या सत्रामधील शेवटचे 3 चेंडू खेळायचे बाकी असतील. बघूया 3 चेंडू कशा प्रकारे सामोर जातोय हर्षित राणा संघ. तर नवीन आलेले गोलंदाज एका डावकुराचा गोलंदाज रायझिंग स्टार खेळाडू चिराग फायटर संघाचा. आर रॉयल संघाच्या खेळाडूंना विनंती आहे आपण व्हॉलंटियरचं काम बघायचं आहे. आपण त्या पॅबेलमध्ये बसू नका. तुम्हाला विनंती आहे आपण व्हॉलंटियरचं काम सगळ्या दिशेने राहा. पहिला चेंडू सुरेख पाहायला मिळाला. गोलंदाज अनुतेजचा. धावसंख्या 45 वर स्थगित. या षटकामध्ये 2 चेंडू बाकी शेवटचे या पहिल्या पूर्वार्धामधील असतील. याची नोंद घ्यायची दोन्ही संघानं. हा चेंडू पुन्हा एकदा झेड उडालाय. आशिषकडे झेड सोडलाय. एक धाव पूर्ण 2चा प्रयत्न करतोय. 2 धावा सुद्धा सहज पूर्ण 2 धावसंख्या संघ पोहोचते 47 वर. शेवटचा चेंडू असेल या पूर्वार्धामधील. शेवटचा चेंडू या पहिल्या पूर्वार्धामधील. धावसंख्या 47. आणि मात्र हा चेंडू शेवटचा मात्र येणार. एक आत्मविश्वास वाढवणारा षटका मंदारच्या बॅटमधनं. धावसंख्या पोहोचते 53 वर. 53 धावा धावफलकावर. आत्मविश्वास नक्की या चेंडूवर वाढलाय. 53 धावा झाल्या. 54 धावांचं आव्हान समोर असेल तो हर्षित रायडर संघासमोर. 54 धावा कशा प्रकारे पार करणार हर्षित रायडर संघ की धावांपासून डिपेंड ठेवण्यामध्ये यश चिराग फायटर संघ मिळवेल या आपण ऐकूया. पुन्हा एकदा गोड सुमुद्र आवाज कर्मश्री गावातील आणखी समालोचक आमचे परम मित्र निखिल पाटील यांना विनंती करतो आपण यायचं आहे. निखिल पाटील रत्नदीप नाईक आपण यायचं आहे. रत्नदीप नाईक आपणास विनंती करतोय आपण यायचं आहे. 54 धावांचं आव्हान समोर ठेवले चिराग फायटर संघासमोर. बघूया ऐकूया आणखी एक गोड समुद्र आवाज कर्मश्री गावातील गोड आवाज निखिल पाटील. निखिल हॅलो. सानवी फायटर्स आणि आर रॉयल्स दोन्ही संघाच्या संघांना नाणेफेक करण्यासाठी या. आणि निखिल
संध्याकाळी भेटते काय बोलतो संध्याकाळी आज कुठं हॅलो निखिल निखिल पाटील डॉक्टर व्हॅनोज या आपण डॉक्टर व्हॅनोज तर या गावाचा आणखी एक अभिमान खऱ्या अर्थानं उच्च शिक्षण घेऊन एक डॉक्टर के पेशा ज्यानं मिळवला डॉक्टर म्हणजे परमेश्वराचा दुसरा अवतार म्हणून ज्यांच्याकडे पाहत असतोय कोरोना काळामध्ये ज्या डॉक्टरांना खऱ्या अर्थानं जीवाची पर्वा न करता समाजाला ज्यानं आरोग्यासाठी ज्यानं रक्षण केलं ते कळमुसले गावचे सुपुत्र सन्माननीय व्हॅनुज राऊत यांचंही शुभ आगमन झालंय मी सन्माननीय मधुकर पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण डॉक्टर व्हॅनुज राऊत यांचं आपण स्वागत करायचं आहे निखिल पाटील या आपण एक चेंडू झाला एक धाव संख्या धावपकावर सन्माननीय व्हॅनुज यांचं इथं स्वागत झालंय थँक्यू राजेंद्र सर आपण पाहतोय सामना हर्षित रायडर्स विरुद्ध चिराग फायटरचा पुढचा चेंडू दीपेशाचा सामना करील तो परेश यावेळेस मात्र ऑफस्टमच्या बाहेर होता चेंडूला पिक केलं हवेमध्ये चेंडू झेल काय झेल मात्र कोणताही प्रयत्न होत नाही चांगला एक प्रयत्न निर्माण झाला होता झेलचा डीजे येस थँक्यू डीजे आपण पाहतोय 54 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेली ही जोडी बालकृष्ण आणि परेश अशी जोडी तर नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या संघनायकांनी हजर राहायचे डॉक्टर व्हॅनुज आपला रोहन सुनील पाटील बोलवत आहेत पुढचा चेंडू दीपेश याचा यावेळेस मात्र खूपच सुरेख फटका चेंडूला भिरकावून दिला फाईन लेगच्या डोक्यावरून षटकार यस थँक्यू डीजे काय बेफाम फटकेबाजी सुरू आहे पहिल्या मॅच मध्ये देखील बरसला होता परेश या मॅच मध्ये देखील सुरेख सुरुवात करून देतो आपल्या संघासाठी 54 धावांचं लक्ष आम्ही देखील पार करू शकतो हे दाखवून देत असताना दीपेश याच्यावर केलेले हल्ले 2 चेंडूवर पुढचा चेंडू असेल दीपेश याचा परेशसाठी आता मात्र एज लागले झेल उडाला झेल खाली 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि सुरेखरित्या जज करून मात्र पहिला हादरा मिळवतोय तो म्हणजे दीपेश तर चांगली फलंदाजी करत होता परेश मात्र मोठ्या फटक्यांचा मोह मात्र आवडता आला नाही त्याला 3 चेंडूंमध्ये 12 धावा करून मात्र तो परततोय 4 चेंडूंमध्ये 12 तर आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू असेल तर नाणेफेक होताना दिसतंय आपल्याला एकूण धावसंख्या 13 शेवटचा चेंडू असेल या षटकातील तर परेश बाद झाल्यानंतर त्याची जागा म्हणून करण्यात येत होता उजव्या हाताचा फलंदाज आशिष शेवटचा चेंडू षटकातील आता मात्र हलक्या हाताने चेंडूला फाईन लेगच्या दिशेने ढकलून दिले एक धाव पूर्ण झाला दुसरा धावाचा प्रयत्न होतोय की नाही पाहायचा परंतु नाही कोणतीही रिस्क न घेता आपण एक धाव पूर्ण कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांनी पहिलं षटक समाप्त होते पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 54 धावांचं लक्ष असताना पहिल्या षटकामध्ये 14 धावा काढण्यामध्ये यश आले ते म्हणजे चिराग फायटर्स संघाला आणि अजूनपर्यंत पाहतो की समोरच्या दिशेला एकही ऑलिंडर कुठे दिसत नाहीये
सर्वांनी नोंद घ्यायचे, समोरच्या दिशेला कोणी ऑलिंडर नाहीये. तर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतो विजय. पहिला चेंडू बालकृष्णसाठी. फुलटॉपचा चेंडू, चेंडूला फाईन लेगच्या दिशेला काढलाय. चेंडू दन 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 करत चौकार. यस, थँक्यू डीजे मास्टर. आपण पहिला चेंडू विजय याचा खराब चेंडू होता, त्यावर खरपूस समाचार घेतला. दुसऱ्या चेंडूची फेकी करली विजय बालकृष्णसाठी. आता मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉनच्या दिशेने झालाय. मंदार तिथे आहे, चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण. एका धावानं धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली ती 19 रन्स. तर अमित याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. षटकारासाठी धीरज याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. अशा मात्र डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. अमित याचा चेंडू एज घेतली, पॉइंटच्या दिशेने चेंडू गेलाय तोपर्यंत एक धाव. एका धावून धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली ती 20च्या घरात. षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. तर आर रॉयल्स संघाच्या सर्व खेळाडूंनी आता हजर राहायचं. इथे कर्णधार बंडू आपल्याला कॉल करत आहेत. पुढचा चेंडू विजयाचा. आता मात्र फुलटॉपचा चेंडू, चेंडू एज घेतली आणि विसावला क्षेत्ररक्षक सुजित याच्या हातामध्ये. अशा रीतीने अजून एक धक्का बसतो, तो म्हणजे चिराग फायटर्स संघाला. बालकृष्ण कर्णधार बालकृष्ण ठाकूर मात्र माघारी. डीजे या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी असेल. तर बालकृष्ण बाद झाल्यानंतर त्याची जागा बनवून काढण्यात जात आहे. तो मैदानात नवीन फलंदाज आशिष आणि अमित अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवर असेल तो आशिष मला वाटतंय, तर नॉन स्ट्राईक एंडवर असेल तो म्हणजे अमित. 2 चेंडू षटकातील बाकी. विजय याचा पुढचा चेंडू आशिष साठी. पाहायचं काय करतो आशिष. आताच मैदानात आलाय. सुरेखरित्या टाकला चेंडू, चेंडूला हलक्या हाताने प्लेस केले. चेंडू फायनलच्या दिशेने जातो. एक धाव पूर्ण होते. तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता अमितचा यांचा, परंतु नकार दिलाय तो म्हणजे आशिष यांना एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावून धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 21 घरामध्ये. तर याच दरम्यान रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि उरण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष आदरणीय विनोदजी म्हात्रे यांचं इथे आगमन झालंय. तर या दरम्यान चौकार येते. चौकारच्या स्थानी धावसंख्या पोहोचली ती 25. मी विनोदजी यांना विनंती करेन की आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. दोन षटकाखरी धावसंख्या 25 आपण पाहतोय. तर या दरम्यान आमच्या मंचावर ज्यांचं आत्ताच आगमन झालंय आदरणीय विनोदजी म्हात्रे सर यांचं इथे आगमन झालंय. उरण तालुका काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष आहेत ते. रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देखील राहिलेले आहेत, त्यांचं इथे आगमन झालंय. मी कलमुसरे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये संपूर्ण कलमुसरे वासियांतर्फे आपलं शब्दांनी स्वागत करतो. तर वळूया सामन्याकडे. सर्वेशाचा पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी हेरलाय, अवांतर घोषित केलाय. अवांतरनं एक धाव पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 26च्या घरामध्ये. 54 धावांचं लक्ष या सामन्यामध्ये.
पहिला चेंडू सर्व्हिसचा. आता मात्र खोलवर पडता चेंडू होता. चेंडू मात्र स्वतः स्पीड करून काय थ्रो केला होता, परंतु तिथे कोणतेही बॅकअप नाही. तो पण एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा कोणताच प्रयत्न दिसत नाही दोन्ही फलंदाजांचा. एका धावाने धावसंख्या पडू शकली. धावसंख्या पोहोचली 27च्या घरात. 27 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. षटकातील पुढचा चेंडू सर्वेशाचा अमित साठी. आता मात्र झेल उडालाय आणि यष्टीरक्षकाकडून मात्र चुकी झाली होती, परंतु त्या चुकीची भरपाई केली फर्स्ट स्लिपच्या खेळाडूंना, अर्थातच नितीश यानं. आणि अजून एक धक्का मिळतो तो म्हणजे चिराग फायटर संघाला. डीजे येस, थँक्यू. तर आपण पाहतोय अमित बाद झाला, ज्याच्यावर बक्षीस लावलं गेलं होतं. धीरज याच्या माध्यमातून षटकारासाठी बक्षीस लावलं गेलं होतं, पण त्याचा फायदा नाही उचलताना आला. अमित मात्र माघारी परतो, त्याची जागा बंद करण्यासाठी जात होतो कुणाल. उजव्या हाताचा एक धडाकेबाज फलंदाज कुणाल. सर्वेशाचा पुढचा चेंडू, खोलवर बदला चेंडू. चेंडू मात्र निर्धाव जातो. यष्टीरक्षकाच्या हातामधून थोडीशी मिसफील्ड झाली होती, परंतु चांगलं कमबॅक हो बाजूच्या क्षेत्ररक्षकाचं. नाही, विनंती असेल इथून कोणी बोलू नका, खास करून इथं जे खेळाडू बसले त्याच्यातून कोणी बोलू नका, कारण माईक मध्ये पूर्ण हे होतं लाईव्ह मध्ये. पुढचा चेंडू असेल सर्वेशाचा. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंचांनी आपली जागा बदलली, अवांतर घोषित केला. अवांतरनं पुन्हा एकदा धावसंख्या पडू शकली. धावसंख्या पोहोचली ती 28च्या घरामध्ये. आणि आता 26 धावांची जवळपास गरज असेल ती म्हणजे चिराग फायटर्स संघाला. यावेळी मात्र खूपच सुरेखरित्या टाकला चेंडू. कुणाल मात्र थोडासा हडबडतोय. कुणाल चाचपडत खेळतोय थोडासा कुठेतरी. पुढचा चेंडू सर्वेशाचा कुणालसाठी. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न, अपील केली होती ते पंचांकडे, पंचांनी उचलून दिले नाहीये. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. आता मात्र कुणाल मात्र वारंवार निर्धाव चेंडू खेळतोय आणि या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल तो म्हणजे सर्वेश याच्या. चांगले षटक म्हणावं लागेल सर्वेश याचं. पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात मात्र बीट होतो. बॅक टू बॅक 4 चेंडू बीट होतो तो म्हणजे सर्वेश. तर 3 षटकाखेरीज कुणाल. तर 3 षटकाखेरीज धावसंख्या आपण पाहतो मैदानामध्ये 28. तर याच दरम्यान रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय विनोददादा म्हात्रे यांचं स्वागत करतील सचिन पाटील. आपल्या स्पर्धेच्या आयोजकांपैकीच एक सचिन पाटील यांचे स्वागत करतील विनोद म्हात्रे यांचं. एक डॅशिंग व्यक्तिमत्व आपल्या विभागातील. 15 चेंडू 26 धावा. आपल्या विभागातील एक डॅशिंग व्यक्तिमत्व, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि सध्याचे विद्यमान उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष आदरणीय विनोददादा म्हात्रे. चोपन्न धावांचं लक्ष्य आपण पाहतोय मैदानामध्ये आणि ते लक्ष्याचा पाठलाग करताना दिसतोय तो म्हणजे चिराग फायटर्स. तर त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर देखील देताना दिसतोय तो म्हणजे हर्षित रायडर्स. 15 चेंडू 26 धावा. 2.5 षटक.
2.5 षटक आणि 26 धावांची गरज असेल तर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन येतो दीपेश. हर्षित रायडर्स संघाचा प्रमुख गोलंदाज, स्ट्राईक गोलंदाज ज्याला आपण म्हणतो तो दीपेश. क्षेत्ररक्षण आता आपण पाहतोय फैलावलेलं क्षेत्ररक्षण. तर दीपेश याच्या समोर उभा असेल फलंदाजीसाठी तो म्हणजे आशिष. पहिल्या चेंडूवर मोठी अपील आपण पाहतोय परंतु पंचांवर कोणताही प्रभाव दिसत नाही. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की चेंडू डिलिव्हर करताना समालोचकांनी शांत राहणं गरजेचं आहे. कारण एक छोटीशी एज, एक छोटीशी चूक देखील एखाद्या संघाला महाग पडू शकते. पहिला चेंडू सुरेखरित्या खालवर पद्धतीचा चेंडू होता. आशिष याला समजलं नाही, चेंडू विसावला होता म्हणजे गुरुनाथ याच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. समीकरण बदललं, 14 चेंडू 26 धावा. दुसरा चेंडू दीपेशाचा बंटीसाठी. आता मात्र मोठा फटका आलाय, पाहायचंय काय होतोय. शिवप्रसाद मला वाटतं तिथे मात्र मिस्टेक करतोय, झेल धरतीला दानवतोय. एक सोपा झेल होता, एक मोठा मासा गळायला लागला असता तो म्हणजे शिवप्रसाद याच्या, परंतु तसं काय होताना दिसत नाही. झेल मात्र धरतीला दान. 2 धावा, 2 धावांनी धावसंख्या पोहोचली ती 30 रन्स. जिंकण्यासाठी अद्याप 24 धावांची गरज. 13 चेंडू 24 धावा. सामन्यामध्ये रंजकता, सामन्याचं गणित आपण पाहतोय. 13 चेंडू 24 धावा. पुढचा चेंडू आता मात्र ऑफस्टंपच्या बाहेरून गेला चेंडू आहे. पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलं होतं दोघांनी. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं अपील केलं होतं कॉर्ड बिहाइंड साठी, तर फलंदाजानं अपील थोडंसं आशालभूत नजरेनं पाहिलं होतं. कदाचित हा अवांतर होऊ शकतो का, परंतु नाही. पंच मात्र तटस्थ, पंच आपल्या निर्णयावर ठाम. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू दीपेश याचा आशिष साठी पाहायचा आहे. सामन्यामध्ये रंजकता, सामन्यामध्ये धमाल पाहायला मिळाला आपल्याला. आता मात्र पुन्हा एकदा उंच मारल्या, चेंडू हवेमध्ये उडालाय. पुन्हा एकदा झेलचा प्रयत्न होतो की नाही पाहायचंय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू फील्ड होतोय. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत 2 धावा. पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या पुढे सगळी धावसंख्या पोहोचली 32. 32च्या घरामध्ये. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे दीपेश याच्या. आता ते 2 चेंडू कशा रीतीने फेस करतोय आशिष ते पाहायचंय. एखादा मोठा फटका 2 चेंडू मध्ये किंवा एखादी विकेट या सामन्याचं पूर्ण गणित कदाचित बदलवून टाकेल. दोन्ही संघांच्या दृष्टीने हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. चौदा 22. आता 11-22, 11 चेंडू 22 धावांची गरज असताना आलेला हा खणखणीत चौकार. यस, थँक्यू डीजे. तर हा आलेला खणखणीत चौकार पाहतोय आशिषच्या माध्यमातून. तर आता मात्र षटकातील शेवटच्या चेंडूची फेकी करील तो दीपेश, तर सामना करील तो म्हणजे आशिष. आता मात्र हलक्या हाताने डिफेन्स केले चेंडूला, चेंडूला फेकून काढलंय. सुरक्षित रक्षण पाहायला मिळतं ते म्हणजे नितेश याचा. एका धावनच धावसंख्या पडू शकते, धावसंख्या पोहोचते ती 37च्या घरामध्ये. अशा रीतीने षटक संपतंय चौथं. 4 षटका अखेरीत धावसंख्या आपण पाहतोय 37. आणि आता मात्र समीकरण असेल 9 चेंडू आणि 17 धावा. 9 चेंडू 17 धावा. नऊ चेंडू आणि 17 धावांची गरज. 9-17. आता 17चा खतरा कोणासाठी आहे ते पाहावं लागेल. नऊ चेंडू आणि 17 धावांची गरज असताना पुढचा गोलंदाज वापरला जातो हर्षित रायडर संघाच्या माध्यमातून सर्वेश नाईक. उजव्या हाताचा गोलंदाज सर्वेश नाईक, तर त्याच्या समोर उभा असेल
फलंदाजीसाठी सज्ज तो म्हणजे आशिष. आशिष याने मात्र आता सामन्याची सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेले आहेत असं वाटतंय. 9 चेंडू 17 धावा. सर्वेश पंचांच्या डाव्या बाजूने चिरनेर हायस्कूल एंडकरनं मारा करेल. आशिष साठी पहिला चेंडू. आता मात्र सुरेखरित्या टाकल्या चेंडू. चेंडूला झपकन आतमध्ये वळवलं. अपील एक छोटीशी पाहायला मिळाली आपल्याला, परंतु पंच स्तब्ध. समीकरण बदलते पुन्हा एकदा. 8 चेंडू आणि 17 धावा. 8 चेंडू 17 धावा. 17 धावा 8 चेंडू. आता मात्र सुरेखरित्या खोलवर पद्धतीचा चेंडू. आशिष याला काहीच समजलं नाही. चेंडू चेंडू पुन्हा एकदा जातो निर्धाव. पुढचा चेंडू असेल सर्वेशाचा. काय भन्नाट 2 चेंडू टाकले होते आशिषसाठी. पुढचा चेंडू. आता मात्र सुरेखरित्या मारला चेंडू. कार्पेट ड्राईव्ह ज्याला आपण म्हणतो. चेंडू फील्ड केला नितेशाने. एक धाव पूर्ण झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसतोय आणि 2 धाव देखील सुरेखरित्या पूर्ण. थोडस मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालेलं दोन्ही संघांच्या माध्यमातून, दोन्ही फलंदाजांच्या मध्ये देखील आणि क्षेत्ररक्षकांच्या मध्ये देखील. एक खराब थ्रो म्हणावा लागेल तो म्हणजे नितेशाच्या माध्यमातून. तर 2 धावने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 39. 39. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. षटकातील चौथा चेंडू सर्वेशाचा. 6 चेंडू 15 धावा. यावेळेस मात्र खूपच सुरेख मारला फटका लॉंग ऑफच्या दिशेने आणि चेंडू सीमारेषा पार. यस थँक्यू डीजे. आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय पहा. 5 चेंडू बाकी असतील आणि 11 धावांची गरज. सामन्यामध्ये रंजकता अद्यापही बाकी आहे. दोन चेंडू या षटकातील बाकी असतील. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. सर्वेशाचा पुढचा चेंडू आशिष साठी. पाहायचं काय करतोय आशिष. फुलटॉपचा चेंडू. चेंडूला भिरकावून दिले. पाहायचं लॉंग ऑनच्या दिशेने एकदा पुन्हा मंदार तिथे फील्ड करतोय. खराब थ्रो म्हणावा लागेल तो म्हणजे मंदार याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा 2 धाव पूर्ण. 2 धावांना पुन्हा एकदा धावसं पुढे सरकतं. धाव फलक पोहोचले ते 45च्या घरामध्ये. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू असेल बाकी आणि 4 चेंडू आणि समीकरण असेल 9 धावांचं. 4 चेंडू 9 धावा. 9 धावा 4 चेंडू. सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार हे मात्र आता इथून निश्चित झालेलं आहे असं वाटतंय. चार चेंडू 9 धावा. षटकातील शेवटचा चेंडू सर्वेशाचा. आता मात्र दांडी गुल. Yes, thank you, DJ Master. Yes, thank you, DJ Master.
आता समीकरण येऊन ठेपलंय 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. 3 चेंडू 9 धावा. पराभवाचं खापर कोणावर? प्रवीण पाटीलवर की अनिकेत पाटीलवर? कारण की पॅनल्टी तर दोन्ही संघांना मिळालेली आहे 3-3 चेंडूंची. 3 चेंडू 9 धावा आणि 9 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाज मैदानामध्ये उतरवला जातो मनीष. तर या चेस धावा करण्यासाठी जोडी आपण पाहतोय कुणाल आणि रितेश. 3 चेंडू 9 धावा. पहिला चेंडू. आता मात्र पायावर आदळला चेंडू. पंचांकडे अपील केलं होतं परंतु पंचांनी अपील फेटाळून लावलं. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव मिळते संघाला. धावसंख्या पोहोचली ती 46. आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. 2 चेंडू 8 धावा. 8 धावा 2 चेंडू. मनीष की रितेश? रितेश की मनीष? आता मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे. झेल आहे. झेल मात्र धरतीला दान केलं तर म्हणजे मंदार यानं 2 धावा मिळतात आणि आता शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज असेल. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. सर्वांना विनंती असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या चेंडूसाठी. फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. एक चेंडू 6 धावा. 6 धावा एक चेंडू. आणि मात्र मोठा फटका. जाऊ शकता काम विचार करू. लाईन अप करून मैदान सोडायचं दोन्ही संघांनी. काय सामना रंगला. अगदी